मित्रांनो, भारतात एक असं गाव आहे जिथे घरांना दरवाजे नाहीत, दुकानांना कुलूप नाही आणि काही काळ तर पोलीस स्टेशनचीही गरज भासली नव्हती. पण प्रश्न असा आहे की या गावातील लोक इतके निडर का आहेत? लाखो रुपयाचं सामान उघड्यावर ठेवूनही त्यांना चोरीची भीती का वाटत नाही? आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे शेकडो वर्षांपासून चालत असलेल्या या परंपरेमागे नेमकं रहस्य काय आहे? चला तर आपण जाणून घेऊयात या व्हिडिओ मधून. नमस्कार मित्रांनो, मी सपना, स्वागत आहे तुमचं माझी बातमी या चॅनल मध्ये. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर नक्की करून घ्या. तर हे गाव आहे महाराष्ट्रातील शनी शिंगणापूर, एक असं गाव ज्याने दरवाजांवर नव्हे तर श्रद्धेवर विश्वास ठेवला. इथल्या लोकांचा दावा आहे की या गावाचं रक्षण स्वतः शनिदेव करतात, त्यामुळे चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला दैवी शिक्षा मिळते, अशी त्यांची मान्यता आहे. पण हा केवळ अंधविश्वास आहे का, की खरंच या गावात काहीतरी असं आहे ज्यामुळे लोक अजूनही घरांना कुलूप लावत नाही? चला जाणून घेऊया शनी शिंगणापूरच्या त्या रहस्याबद्दल ज्याने संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. तर मित्रांनो, कथा सुरू होते अनेक वर्षांपूर्वी. असं सांगितलं जातं की या परिसरात एकदा मोठा पूर आला होता. पूर ओसरल्यानंतर गावाजवळच्या ओढ्यात एक काळी विशाल शिडा म्हणजे दगड सापडला. सुरुवातीला तो एक सामान्य दगड असल्याचं सर्वांना वाटलं. मात्र पुढे जे घडलं त्याने गावकऱ्यांना हादरवून टाकलं. स्थानिक दंतकथेनुसार एका गुरख्याने त्या शिळेला काठीने स्पर्श केला आणि त्यानंतर त्या दगडातून रक्त वाहू लागलं, अशी कथा सांगितली जाते. आणि मग ही बातमी गावभर वाऱ्यासारखी पसरली. त्या रात्री गावातील एका व्यक्तीला स्वप्न पडल्याचं सांगितलं जातं. स्वप्नात शनिदेवांनी दर्शन देत ही शिळा माझं स्वरूप आहे असा संदेश दिला. तसेच वचनही दिलं गेलं, जोपर्यंत माझ्यावर गावाचा विश्वास असेल तोपर्यंत मी गावाचं रक्षण करीन. या क्षणापासून सुरू झाली शनी शिंगणापूरची कहाणी. हळूहळू त्या शिळेची पूजा सुरू झाली. लोकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू बनलेल्या या ठिकाणी दूर दूरून भाविक येऊ लागले. पण काळाच्या ओघात एक अशी परंपरा सुरू झाली जी जगात क्वचितच पाहायला मिळते. लोकांनी घरांना कुलप लावणं बंद केली. काहींनी तर दरवाजेच बसवले नाहीत, कारण गावकऱ्यांचा विश्वास होता की चोरी करणाऱ्याला न्यायालय नाही तर शनिदेवांची शिक्षा मिळेल. वर्षानुवर्ष या श्रद्धेभोवती अनेक कथा जन्माला आल्या. काही लोक सांगतात की चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर संकट आली. काहींचा दावा आहे की चोर गावाच्या सीमेबाहेर जाऊच शकला नाही. तर काही जण म्हणतात की चुकीचं काम करणाऱ्याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळाली. या कथा कितपत सत्य आहेत याचे ठोस पुरावे उपलब्ध नसले तरी त्या आजही गावात सांगितल्या जातात. आणि याच कारणामुळे शनी शिंगणापूरचं नाव संपूर्ण देशभर पोहोचलं. लोकांना आश्चर्य वाटू लागलं, खरंच असं गाव असू शकतं का जिथे लोक आपल्या घरातलं सर्व काही देवाच्या भरोशावर सोडतात? मात्र या रहस्याची दुसरी बाजूही आहे. अभ्यासकांच्या मते या परंपरेमागे केवळ धार्मिक श्रद्धा नाही तर सामाजिक एकजूटही कारणीभूत आहे. पूर्वी गाव लहान होतं, प्रत्येक जण प्रत्येकाला ओळखत होत. गावात एखादा अनोळखी माणूस आला तर लगेच लक्षात यायचं, म्हणून गुन्हे घडण्याची शक्यता खूप कमी होती. म्हणजेच श्रद्धा आणि समाजातील विश्वास याचं एक अनोखं मिश्रण या परंपरेमागे असू शकतं. पण प्रश्न अजूनही कायम आहे. जर उद्या संपूर्ण जगाचे कुलप काढून टाकली तर समाज तितक्याच विश्वासाने जगू शकेल का? कदाचित नाही. म्हणूनच शनी शिंगणापूर हे फक्त एक गाव नाही, ती एक कल्पना आहे. विश्वासाची कल्पना, श्रद्धेची कल्पना आणि माणसा माणसामधल्या नात्यांची कल्पना. आज विज्ञानाच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक घरात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, आधुनिक सुरक्षा यंत्रणा आहेत, डिजिटल लॉक आहे. पण महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावाने अनेक वर्षापासून एक वेगळ्याच गोष्टीवर विश्वास ठेवला आहे, तो म्हणजे श्रद्धेवर. हा चमत्कार आहे की सामाजिक विश्वासाची ताकद, याचा निर्णय तुम्ही घ्या. पण शनी शिंगणापूरचं रहस्य आजही लाखो लोकांना विचार करायला भाग पडतं.